नाशिकच्या सातपूर प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांसाठी माजी नगरसेवक व स्थायी समिती सदस्य सलीम मामा शेख आणि सौ गीता संजय जाधव यांच्या माध्यमातून मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। हा उपक्रम सातपूर पपाया नर्सरी येथील सौभाग्य लॉन्स येथे पार पडला। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती। यावेळी उपस्थितांनी सांगितले, राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाच्या उद्देशाने गीताताई संजय जाधव व सलीम मामा शेख हे नेहमीच पुढाकार घेत असतात। धार्मिक, सामाजिक अथवा सार्वजनिक कार्यक्रम असो, ते नेहमी सक्रिय सहभाग नोंदवितात। परिसरातील कुठलीही समस्या असो, ते नेहमी नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असतात। कार्यक्रमात बोलताना सलीम मामा शेख यांनी स्पष्ट केले की निवडणूक आली म्हणून हा कार्यक्रम ठेवण्यात आला असे काही जण म्हणत असले तरी आम्ही नेहमीच नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी राहिलो आहोत आणि पुढेही राहणार आहोत। जे लोक सातत्याने नागरिकांची सेवा करतात, अशा लोकांच्या पाठीशी नागरिकांनी उभे राहिले पाहिजे। कार्यक्रमाच्या शेवटी सलीम मामा शेख यांनी उपस्थित नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना सौ गीता संजय जाधव यांनी सांगितले, हे आयोजन केवळ मिसळ पार्टी पुरते मर्यादित नसून नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी करण्यात आले आहे। हा कोणताही निवडणूक पूर्व कार्यक्रम नसून सर्वसामान्य कुटुंबासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत आहेत। कोरोना काळातही आरसी सेंटरच्या माध्यमातून मदतीचे कार्य केले। एकीकडे राजकारण सुरू असताना समाजकारणाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे। सातपूरकर नागरिकांसाठी गीताताई जाधव आणि सलीम मामा शेख सस्नेह मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलं आणि या सस्नेह मेळाव्यामध्ये आम्ही या ठिकाणी मिसळ पार्टीचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांची या ठिकाणी उपस्थिती लाभत आहे। गेली अनेक वर्ष आम्ही सातपूरकर नागरिकांसाठी जी इमान एतबार जी सेवा केली, राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाच्या उद्देशाने नेहमीच मी असेल, गीताताई असेल, आम्ही नेहमीच सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असतो। आपण जर बघितलं मग ते गोरगरीब कुठली समाजाची जनता असो, आम्ही असा भेदभाव न करता सर्व धर्मियांसाठी अडीअडचणीमध्ये आम्ही सतत नागरिकांसाठी कार्यरत असतो, धावून जात असतो। खरं तर येणारा हा निवडणुकीचा काळ आहे, पण निवडणुका कधी लागतील, निवडणुकी तारीख अजून निश्चित नाही आहे, पण आम्ही निवडणूक डोळ्यासमोर अजिबात ठेवलेली नाही आहे। आम्ही सतत सातपूरकरांसाठी काही ना काही आम्ही सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी सातपूर भागामध्ये घेत असतो आणि आजचा मिसळ पार्टीचा हा तो एक भाग आहे। खरं तर अनेक लोकांना प्रश्न पडला असेल, निवडणूक आली म्हणून मिसळ पार्टी ठेवली, कधी नाही। मी असेल, गीताताई जाधव असेल, आम्ही नेहमीच आम्ही नेहमीच जनतेच्या सुखादुःखामध्ये आम्ही सामील होतो आलेलो आहे आणि मग मी या आपल्याद्वारे सर्व नागरिकांना एक विनंती करणार आहे। शेवटी आपलं निवडणूक अजून डिक्लेअर झालेली नाही आहे, पण निवडणुका जेव्हा केव्हा लागतील निवडणुका, मी आपल्याला नागरिकांना फक्त एकच विनंती करणार आहे, हे सतत आपल्यामध्ये कार्यरत असता, सतत आपल्या अडीअडचणीमध्ये धावून येतात, अशाच लोकांच्या मागं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। नाहीतर आपण बघितलं असेल 5 वर्ष कुठंतरी गायब राहायचं, निवडणूक लागली, निवडणुकीचा काळ सुरू झाला, मग उपक्रम घ्यायचे,
आणि मग निवडणूक झाल्यानंतर परत नागरिकांकडे पाठ फिरवायची अशा सुद्धा ढोंगी लोकांना आपण सुद्धा नाकारलं पाहिजे. मी आपल्याला येणाऱ्या आमच्या 9 वर्षाच्या सदिच्छा भेट आपल्याकडे येणारच आहे, पण मी प्रसार माध्यमातून आपल्याला येणाऱ्या सर्व नवीन इंग्रजी 9 वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर आपण मराठी माणसं आहोत. आपलं 9 वर्ष खऱ्या अर्थानं गुढीपाडव्यापासून आपलं 9 वर्ष सुरू होतं. शेवटी पण जगामध्ये जगात जी तारीख चालती, म्हणून मी आपल्याला ह्या इंग्रजी महिन्याच्या 9 वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व नागरिकांना नमस्कार प्रथमतः आणि जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी मिसळ पार्टी सौभाग्य लॉन्स या ठिकाणी मिसळ पार्टी आयोजित केलेली आहे. सर्वांचे लाडके असे नगरसेवक सलीम मामा शेख, आदरणीय माझे पती श्री संजय वसंत जाधव यांच्या संकल्पनेतून खरं तर मिसळ पार्टी नसून आपल्या जनतेशी आपला सुसंवाद व्हावा म्हणून ही मिसळ पार्टीचं आयोजन केलेले आहे. आणि या ठिकाणी मला असं वाटतं की जे पण येत आहेत येणार आहेत सगळं आमचं हा एक परिवार आहे आणि परिवारामध्ये आपले लोक आल्यावर जितका आनंद व्हायला पाहिजे तितका आम्हाला होतो आहे. आणि ह्या पार्टीला खूप छान प्रतिसाद दिला जातो आहे. आणि मी सर्व नागरिकांना सांगेन, खरं तर निवडणुकीचा काळ आहे हा, म्हणून आम्ही ही पार्टी आयोजित केलेली नसून आपल्या परिवारासाठी ही पार्टी आयोजित केलेली आहे. आणि तसंच प्रत्येक गेल्या 5 वर्षापासून आदरणीय सलीम मामा नगरसेवक माझे पती यांच्या संकल्पनेतून काही ना काही कार्यक्रम हा आम्ही राबवतच असतो. जसं तुम्ही बघाल कोरोना काळामध्ये आम्ही आयसोलेशन सेंटर, वार्षिक दर वर्षाला आम्ही कॅलेंडर, खरं तर ह्यावेळेस सर्वांनी आपलं परिचयपत्र देखील वाटला. खूप लोकांनी सांगितलं की मी परिचयपत्र का नाही दिला, तर माझ्या पतींनी मला बोलले की बेटा आपण परिचयपत्र न देता आपण दिनदर्शिकाचे वाटप करणार आहोत, त्याच्यातच आपले परिचय हाच आपला परिचय असेल. सर्व नागरिकांना मी विनंती करेन की तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिलं यापुढेही द्याल हीच मी तुम्हाला विनंती करते. जय हिंद जय महाराष्ट्र. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, सातपूर.